राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आयोजित कोपरी येथील चैत्र नवरात्र उत्सव यंदा धूमधडाक्यामध्ये साजरा होणार आहे। या उत्सवाच्या निमित्ताने स्वराज्याचे आख्यान, अभंग रिपोर्ट यांसारखे विविध कार्यक्रम येथे होणार आहेत। दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, बिग बॉस फेम जान्हवी किल्लेदार, पुन्हा शिवाजीराजे भोसले फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके, राष्ट्रीय बालगायक पुरस्कार विजेता त्रिशा ठोसर इत्यादी नामवंत कलाकार या उत्सवाला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी दिली। पत्रकार परिषदेला महापौर शर्मिला पिंपोळकर, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक अनिल भोर, प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, ऋषिकेश माने, संतोष बोडके, प्रकाश पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या। संत तुकाराम क्रीडांगण, कोपरी कॉलनी पूर्व या ठिकाणी भव्य दिव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। बुधवारी 18 मार्च रोजी सायंकाळी देवीचं आगमन होणार आहे, तर 19 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 12:15 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। रात्री 7:30 वाजता प्रसिद्ध गायत्री धनश्री देशपांडे, केतकी भावे जोशी, केतकी चैतन्य, उदग अंबे उदे हा देवीचा जागर कार्यक्रम सादर होणार आहे। याशिवाय उत्सवामध्ये रोज देवीचे मंगलाभिषेक, सप्तशती पाठवाचन, सामूहिक देवी राजोपचार पूजन, देवीचे अर्चन, मध्यान्ह आरती, सहस्त्रचंडी याग, सांज आरती इत्यादी कार्यक्रम नित्यनेमाने होणार आहेत। तरी नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आले आहे। मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सगळ्यांची वहिनी लता एकनाथ शिंदे सौ यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। संपूर्ण धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी केला जातो आणि यावर्षी थोडासा उत्साह आमचा जास्त आहे। ठाणे पूर्व विभागामध्ये हा उत्सव आहे आणि आमच्या ठाणे पूर्वच्या महापौर शर्मिला पिंपळकर ठाणे पूर्वच्या महापौर आहेत आणि त्याच्यामुळे हा उत्साह आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती यावर्षी जास्त आहे। देवीची कृपा आमच्या ठाणे पूर्ववर झालेली आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा आम्ही केलेलं आहे। त्याच्यामध्ये स्त्रीशक्तीचा जागर आहे, त्याचबरोबर जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावरती आगरी कोळी संस्कृतीचं या ठिकाणी जे सांस्कृतिक महोत्सव आहे तो सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। माता की चौकी आहे, स्वराज्याचं आख्यान छत्रपती संभाजी महाराजांवरती एक वेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ बोडके हे सादर करणार आहेत आणि अभंग रिपोस्ट हा नावाजलेला कार्यक्रम जो संत साहित्य एक वेगळ्या स्वरूपात तरुणांमध्ये लोकप्रिय व्हावं या हेतूने हा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक मराठी भाषेवरती तो केला जातो। अभंग रिपोस्ट या कार्यक्रमाचं आयोजन आहे। छोटे उस्ताद बाल कलाकार आहेत जो विविध क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहेत। दांडिया रास आहे आणि विविध मराठी कलाकार वंदना गुप्ते असतील, निर्मिती सावंत असतील, वर्षा उसगावकर असतील, हे सर्व विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि त्यांचासुद्धा सत्कार यावेळी या मराठी कलाकारांचा केला जाणार आहे।